तिलक लगा के मिट्टी का तू बाजी आज लगा ले, ओ तिलक लगा के मिट्टी का तू बाजी आज लगा ले। तुझ में जो चिंगारी है उस शोला आज बना ले। जान लगा के खेल खिलाड़ी, ओ जान लगा के खेल खिलाड़ी, साथ हमेशा स्पोर्ट्स इंडी। शान बढ़ा तू रहे अगाड़ी, जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी। नमस्कार. स्पोर्ट्स इंडी प्रस्तुत संवाद मातीतल्या खेळाडूंशी ह्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मी जितेंद्र जोशी. मित्रांनो, खेळाडू म्हटलं की त्या खेळामध्ये खेळणारा हा एक खेळाडू हा दोन जीवन जगत असतो आणि दोन प्रकारांमध्ये मोडत असतो. त्यातला पहिला प्रकार म्हणजे त्या खेळामध्ये करिअर व्हावं ह्या दृष्टीने धडपड करत असणारा एक खेळाडू, त्या दृष्टीने खेळत राहणारा एक खेळाडू. आणि त्याचा दुसरा प्रकार जो आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे फक्त एक हाऊस म्हणून खेळ या प्रकारामध्ये कुठेतरी तो आपल्याला दिसत असतो. जर आपण पहिल्या प्रकाराचा जर विचार केला तर एक आवड किंवा एक त्याच्यामध्ये करिअर निर्माण करू इच्छित असणारा खेळाडू जेव्हा तो खेळत असतो त्यावेळेस त्याच्या आयुष्यामध्ये एक असं काहीतरी वळण येतं की त्याचा आवडीचा तो खेळ किंवा ज्यामध्ये त्यांनी करिअर करण्याचा प्रयत्न केला होता तो खेळ त्याला कुठेतरी जागेवर थांबावा लागतो. आणि जर का तो खेळ जागेवर थांबत असतानाच त्या खेळासोबत त्याची नाळ ही कुठेतरी तुटत असते. परंतु ह्या सर्व प्रकाराला अपवाद अशी काही लोक असतात की ज्यांना काही कारणामुळे त्यांचा खेळ त्यांना थांबावा लागला, परंतु खेळासोबत असलेली त्यांची नाळ त्यांनी आयजागतपर्यंत तुटू दिलेली नाही. आणि असेच आजचे जे आपले पाहुणे आहेत ते ह्याच प्रकारात म्हणणार आहेत. काही कारणास्तवामुळे त्यांना खेळ थांबावा लागला, परंतु त्यांनी खेळचे जे काही त्यांचं नातं होतं खेळासोबतचं ते नातं त्यांनी अजूनही थांबू दिलेलं नाही, संपू दिलेलं नाही. आणि हे नातं अधिक वृद्धिंगत व्हावं, आपलं स्वप्न आपण खेळाडूंच्या मार्फत घडवावं या हेतूने क्रीडा परिषद ह्या नावाची संस्था त्यांनी सुरू केली होती. नक्कीच क्रीडा परिषदेचं नाव जेव्हा आपण ऐकलं तेव्हा नक्कीच सर्वांच्याच मनामध्ये एक नाव हमखास आलेलं असेल. अर्थातच आजचे आपले पाहुणे योगेश गोगावले दादा आजच्या कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आणि सोबतच क्रीडा परिषद ज्या हेतूने स्थापन झाली होती तसंच काहीसं कारण घेऊन आपला जो काही ॲथलेटिक्स बनण्याचं स्वप्न होतं ते स्वप्न पुराशी बाळगून कुठेतरी त्या दृष्टीने प्रयत्न करणाऱ्या, परंतु व्यावसायिकतेमुळे त्या गोष्टींकडे लक्ष देता आलं नाही, पूर्ण वेळ देता आला नाही. तो खेळ तिथे थांबवला, परंतु खेळासोबत ती त्यांची नाळ ती अजूनही आहे तशीच आहे. अर्थातच मी बोलतोय स्पोर्ट्स इंडीच्या सर्वेसर्वा आणि प्रसिद्ध उद्योजिका सुप्रिया बडवे यांच्याबद्दल. बडवे मॅम, तुमचंही आजच्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार. तर मला माहिती आहे की योगेश दादांना ऐकण्यासाठी सर्व आतुर आहेत आणि सोबतच क्रीडा परिषद बद्दल जाणून घेण्यासाठी सगळे उत्सुक आहेत. तर मी क्षणाचाही विलंब लावणार नाहीये, पण तत्पूर्वी योगेश दादांकडे जाण्याच्या आधी मला एक प्रश्न विचारायचा आहे. स्पोर्ट्स इंडीचे जे मुख्य व्यवस्थापक आहेत श्रीपाद जवळेकर यांना. जवळेकर सर, स्पोर्ट्स इंडी खरं तर खेळ आणि खेळांना प्रोत्साहन देणारं एक आधुनिक प्रसार माध्यम आहे. गेल्या 5 वर्षाचा जर आपण ह्या स्पोर्ट्स इंडीचा जर आलेख बघितला, चढता आलेख जर बघितला तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? स्पोर्ट्स इंडी ही आदरणीय बडवे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली चालू केलेली एक संस्था आहे. या माध्यमातून क्रीडा क्षेत्रातल्या प्रोत्साहन देण्यासाठी एक आगळीवेगळी संस्था म्हणून आम्ही चालू केली. यातनं सर्व क्रीडा प्रकार, खेळाडू, प्रशिक्षक, गुणवंत खेळाडू यांच्या मार्गदर्शनाचा, यांच्या खेळाचा सर्वांना फायदा व्हावा यासाठी आम्ही अहोरात्र उपक्रम करत आहोत. यामध्ये क्विज कॉम्पिटिशन आहे, संवाद मातीतला किंवा वर्ल्ड ऑफ स्पोर्ट यासारखे काही उपक्रम आम्ही सातत्यानं हाती घेत आहोत. शाळेतले विद्यार्थ्यांसाठी काही क्रीडा प्रकार घेतलेत
त्याचसोबत आता फिल्म फेस्टिवलसारखा एक उपक्रम आम्ही हाती घेतला आहे. या प्रकारे आमचे कार्य चालू आहे. थँक्यू. बडवे मॅम, यांच्यानंतर मला एक तुम्हाला प्रश्न विचारायला नक्कीच आवडेल आणि एक कुतूहल मनात निर्माण झालेलं आहे. जसं जवळकर सरांनी आता आपल्याला सांगितलं की स्पोर्ट्स सिटी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेते आणि त्यासोबतच एक अनोखा असा उपक्रम तुम्ही सध्या साकार करताय, तो म्हणजे स्पोर्ट्स शॉर्ट फिल्म फेस्टिवलचा. तर याची नेमकी वैशिष्ट्य तुम्ही काय सांगा? स्पोर्ट्स इंडी शॉर्ट्स फिल्म फेस्टिवल म्हणजे स्पोर्ट्स इंडीतर्फे स्पोर्ट्स शॉर्ट फिल्म फेस्टिवल आपण आता नुकताच लॉन्च केला. हा जो फेस्टिवल आहे हा एक नाविन्यपूर्ण आणि अभिनव असा उपक्रम आहे. खेळाच्या जगतातील अनेक दृश्य घटना किंवा अदृश्य घटना असतात त्यांचा शोध घेऊन त्या जगासमोर आणायची नामी संधी याद्वारे सर्व क्रीडा क्षेत्राशी संलग्न असणाऱ्या लोकांना उपलब्ध करून दिली गेली आहे. याच्यामध्ये प्रवेश प्रक्रिया ही 2 नोव्हेंबरपर्यंत चालू असणार आहे. यामध्ये आपण विविध आकर्षक बक्षिसं आणि चांगली पारितोषिकं पण देणार आहोत. या म्हणजे विविध विषयांना आपण अंतर्भूत केलेलं आहे. तर 8 विषय असून त्याच्या केंद्रस्थानी फक्त खेळ आणि खेळाडू आणि खेळांच्या जगताला चित्रित करण्याची एक छानशी संधी आपण याद्वारे उपलब्ध करून दिली आहेत. चित्रपट आणि लघुचित्रपट ही समाजमनावर प्रभाव टाकणारी एक मुख्य अशी माध्यमं आहेत असं मला वाटतं. सो म्हणूनच खेळ आणि खेळाडूंचा प्रसार, मार्केटिंग, प्रमोशन आणि प्रतिमा निर्मितीसाठी हा लघुचित्रपट महोत्सव आपण आयोजित केलेला आहे. तर लघुचित्रपटासाठी एक महोत्सवाची एक आम्ही कार्यप्रणाली आपण तयार केली आहे आणि त्याची संयोजन समितीची प्रमुख मी आहे आणि त्याचं नियोजन स्पोर्ट्स इंडी फेस्टिवलची जी टीम आहे ती सगळी मिळून करणार आहेत. स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपली एक वेबसाईट आपण निर्माण केली आहे www.ssff.com म्हणून. तर त्याला सगळ्यांनी सर्च करायचं आहे. तिथे जाऊन अर्ज भरून आपली नोंदणी करायची आहे आणि 2 नोव्हेंबर किंवा त्याच्या अगोदर तिथे आपली लिंक देऊन आपण जो काय व्हिडिओ करणार किंवा शॉर्ट फिल्म करणार आहोत ती तिथे तुम्हाला अपलोड करायची आहे. तर असा हा एकंदरीत कार्यक्रम आपला असणार आहे. थँक्यू मॅम. खरं तर स्पोर्ट्स फिल्म फेस्टिवल हा जो काही होतो शॉर्ट फिल्म फेस्टिवल हा जगातला एकमेव असा कार्यक्रम असणार आहे की जो पूर्णपणे स्पोर्ट्सवर आधारित असणार आहे. थँक्यू बडवे मॅम आणि श्रीपाद सर. मित्रांनो, आपण आता थोडक्यात माहिती जाणून घेतली स्पोर्ट्स इंडीबद्दलची. आता थोडक्यात माहिती जाणून घेऊया क्रीडा परिषद आणि योगेश गोगावले सर यांची एका छोट्याशा एव्हीच्या मार्फत. आणि
निस्वार्थ सेवा देणाऱ्या प्रशिक्षकांना नेहमीच प्रोत्साहित केलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पुणे महापालिका, परिवर्तन संस्था, पुणे विचार मंच, महाराष्ट्र प्रदेश माजी सैनिक आघाडी, अनव फाउंडेशन आणि खेलो इंडिया अशा विविध व्यासपीठांवर आपल्या कार्याचा ठसा उमटविलेले योगेश गोगावले यांच्या कार्यास स्पोर्ट्स इंडी परिवारातर्फे सलाम. स्पोर्ट्स इंडी प्रस्तुत संवाद मातीतल्या खेळाडूंशी कार्यक्रमात गोगावले सर आणि स्पोर्ट्स इंडीच्या सर्वेसर्वा सुप्रिया बडवे मॅडम यांचं मनःपूर्वक स्वागत. सर, खरं तर आपण आताच स्पोर्ट्स इंडीबद्दलची माहिती जावळेकर सर आणि सुप्रिया बडवे मॅडम यांच्याकडनं जाणून घेतली. तर क्रीडा परिषद याचं नेमकं कार्य कसं असतं? नाही, सगळ्यात प्रथम आपण हा जो उपक्रम करता आहात स्पोर्ट्स इंडीच्या मार्फत, याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. त्याचं कारण असं की क्रीडा परिषदेची सुरुवात का झाली हे तर मी आपल्याला जरूर सांगणारच आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की खेळ आणि खेळाविषयीचं आकर्षण, त्याची कारणं काही असली तरी देखील आजच्या काळामध्ये कमी झालं आहे असं आपल्याला सगळ्यांना मान्य करावं लागेल. विशेषतः गेल्या 2 वर्षाच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं आहे की स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी ही आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू असलीच पाहिजे. हे म्हणण्यामागचं कारण एकच आहे की सर्वसामान्य माणसाचा आपल्या व्यक्तिगत आरोग्याकडे जेवढं लक्ष देणं आवश्यक आहे तेवढं आपण देऊ शकलो नाही. आणि त्यामुळे करोनासारख्या महामारीमध्ये, त्याच्या आक्रमणामध्ये आपल्यातली बरीच चांगली माणसं सुद्धा आपण गमावलेली आहेत. मी क्रीडा परिषदेचा एक प्रवक्ता, एक कार्यकर्ता या नात्याने मी आपल्याला असं सांगेन की पुणे शहर हे तशा अर्थाने जर आपण पूर्ण विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की या शहराला क्रीडा शहर म्हणाला किंवा क्रीडा नगरी म्हणाला काहीच हरकत नाही. पण या शहरामध्ये जर इतिहासामध्ये आपण वळून बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की विविध खेळांची ही नगरी, किंबहुना हे असलेलं केंद्रस्थान हे आज नेमकं लोप का पावलं. उल्लेखच करायचा झाला तर या ठिकाणी असलेला कबड्डी, या ठिकाणी असलेला खो खो, या ठिकाणी असलेल्या आट्यापाट्या, या ठिकाणी असलेलं लंगडीसारखे खेळ, जे शरीराला संपूर्ण व्यायाम देणारे खेळ असताना देखील या व्यायाम प्रकारांकडे किंवा या क्रीडा प्रकारांकडे जे केंद्रस्थान असलेलं पुणे, वेगवेगळ्या प्राधान्यक्रमांमुळे आज क्रीडा नगरी हे तसं नाव हे पुसट होतं की काय, किंवा पुसट झालं आहे असं माझं व्यक्तिशः मत आहे. क्रीडा परिषदेची सुरुवात ही करण्यामागचं खरं तर हे कारण आहे. पण हे सगळं करत असताना याची सुरुवात आम्ही ज्या वेळेला 2017 साली केली त्यावेळेला मेजर ध्यानचंदच्या यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आदरणीय मोदी सरकारने आपल्याला जे एक आवाहन केलं होतं त्या आवाहनानुसार प्रत्येक शहर पातळीवरती अशा प्रकारची क्रीडा परिषद व्हावी हीच त्यांची संकल्पना होती. आणि त्याला प्रत्यक्ष व्यवहारात उतरवण्याचं काम किंबहुना भाग्य हे पुणेकरांना लाभलं. त्याचा मी एक महत्त्वाचा त्याचा दुवा आहे. त्यामुळे मला अतिशय अभिमान वाटतो की ही गोष्ट आम्ही पुण्यामध्ये करू शकतो. मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की क्रीडा क्षेत्रामध्ये ज्या प्रकारची इन्व्हॉल्वमेंट किंबहुना सहभाग हा सर्वसामान्य माणसांचा असायला पाहिजे तो निर्माण करण्यासाठी आपण क्रीडा स्पोर्ट्स इंडी म्हणून जे काम करतात त्याचा रोल हा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचं कारण असं, पुणे शहर आणि पुणे शहराचा इतिहास हा या निमित्ताने समजून घेतला पाहिजे. त्या काळामध्ये पुणे, पूर्वेकडचं पुणे आणि पश्चिमेकडचं पुणे अशी त्याची विभागणी होती. नदीच्या पूर्वेला असलेला पूर्व भाग आणि नदीच्या पश्चिमेला असलेला डेक्कन जिमखान्याचा पूर्ण भाग याचा जर विचार केला तर या ठिकाणी वेगवेगळे क्लब्स किंवा क्लब संस्कृती पुण्यामध्ये होती. नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळासारखा विषय होता, संयुक्त नारायणसारखा संघ होता, महाराणा प्रताप होता, राणा प्रताप होतं. या सगळ्या संघांचा विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की पुणे हे वेगळ्या प्रकारचं शहर होतं. दुसरीही त्याची बाजू आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. या वेळेला मला उल्लेख करावा लागतो बँक ऑफ महाराष्ट्राचा, रेल्वेचा. याचं कारण असं, बँक ऑफ महाराष्ट्राच्या पाडगावकर सरांचा उल्लेख हा या निमित्ताने करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
पाडगावकर हे खेळामध्ये इतके गुंतलेले ग्रस्त होते, महाव्यवस्थापक होते बँक ऑफ महाराष्ट्राचे, परंतु प्रत्येक सामन्याच्या वेळेला विविध क्रीडांगणावर पाडगावकर सरांची उपस्थिती असायची. त्या ठिकाणी जाऊन चांगले खेळाडू हे आपल्या बँकेच्या पेरोलवर असले पाहिजेत, बँकेची ती टीम असली पाहिजे, म्हणून त्यांनी खो खोची टीम तयार केली, त्यांनी कबड्डीची टीम तयार केली, त्यांनी क्रिकेटची टीम तयार केली आणि बँक ऑफ महाराष्ट्राने ह्या विषयामध्ये अग्रेसर म्हणून काम केलं असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. तसंच रेल्वेने देखील मोठ्या प्रमाणावरती अशा प्रकारच्या क्रीडापटूंची भरती ही आपल्या संस्थांमध्ये केली. मी आपल्याला एवढंच सांगेन की क्रीडांगणावर खेळणारा खेळाडू आणि त्याला मिळणारा आश्रय ही पुण्याची ओळख होती. मी आपल्याला एवढ्यासाठीच सांगतो की आजच्या प्रचाराच्या आणि प्रसाराच्या जगामध्ये हे पुण्याची असलेलं विशेष त्याचा रोल हा आपल्याला भविष्य काळामध्ये लोकांपर्यंत पोहोचवावा लागेल. कारण एकच की सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये त्याचं आरोग्य जर राहायचं असेल व्यवस्थित तर त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये क्रीडांगणावर जाणं हे अत्यंत गरजेचं आहे. मला वाटतं की क्रीडा परिषदेची स्थापना करत असताना किंबहुना संपूर्ण देशामध्ये क्रीडा प्रकारांविषयीचं एक आकर्षण निर्माण करण्यासाठी मोदी सरकार आणि मोदीजी विशेषतः व्यक्तिशः या विषयामध्ये लक्ष घालतात. हे खरोखरीच आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने भाग्याचा विषय. भविष्य काळामध्ये या सगळ्या विषयाला राजाश्रय मिळवण्यासाठी सर्वच पातळीवर आपण विचार केला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच दादा, आणि तुमचं हे जे काही स्वप्न आहे हे नक्कीच पूर्ण होईलच. पण दादा, एक प्रश्न इथे असा निर्माण होतो खरं तर की एक हौशी खेळाडू कधीही क्रीडा किंवा क्रीडा क्षेत्रासाठी एवढं सर्वस्व झोकून कार्य करत नसतो, तर त्या पाठीमागे त्या खेळाडूची पार्श्वभूमी, त्या व्यक्तीची पार्श्वभूमी ही खेळाची असणं आवश्यक असतं. मग तुमचं खेळासोबतचं नातं याच्याविषयी जाणून घ्यायचं होतं की ते नातं कसं जुळलं गेलं. कारण असं की त्या काळामध्ये शाळांमध्ये 2 वर्गांच्या लंगडीच्या टीम्स असायच्या, त्याचे सामने भरवले जायचे. मी नुमवीचा माजी विद्यार्थी आहे. आमच्याकडे प्रत्येक वर्गाची वेगळी लंगडीची टीम होती. मला आठवण करायची वाटते की आमचे हजारे सर असतील, आमचे सजद जोशी सर असतील, हे विशेष करून या विषयांमध्ये लक्ष घालायचं. त्याच्यातूनच खेळाडू तयार झाला. म्हणजे मी आपल्याला सांगायला मला अभिमान वाटतो की इनामदारसारखा खेळाडू हा खो खोमधला उत्तम खेळाडू होण्याच्या आधी नुमवीचा विद्यार्थी आहे. तो उत्तम खेळाडू वर्गातनं तयार झाला आणि या सगळ्या तयार झालेल्या विद्यार्थ्यांना स्फूर्ती देण्यासाठी आमचे शिक्षक हे स्वतःहून प्रयत्नशील. क्रिकेटच्या बाबतीमध्ये असंच आहे. SP कॉलेज असेल, फर्ग्युसन कॉलेज असेल, वाडिया कॉलेज असेल, या कॉलेजेसच्या टीम्स आणि त्या ठिकाणच्या असलेल्या स्पोर्ट्स ॲडमिशन्स ह्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांमधल्या खेळाडूंना प्रोत्साहन देणाऱ्या नक्कीच होत्या. त्यामुळे या सगळ्या विषयाचं एक जे मूळ आहे ते खेळाडू हा माणूस हा प्रत्येकजण खेळण्याची त्याची इच्छा असते. कुठल्याही लहान मुलाला खेळावं असं वाटतं, त्याला संधी प्राप्त करून दिली पाहिजे. संधी प्राप्त करून दिल्यानंतर तो स्वाभाविकच त्याच्यामध्ये प्रावीण्य प्राप्त करतो किंवा नाही हे काळ ठरवत असतो. आणि मग त्यावेळेला मात्र त्याला पूर्णपणाने राजाश्रय किंबहुना समाजाचा आश्रय हा मिळाला पाहिजे, कुटुंबाचा आश्रय तर मिळालाच पाहिजे, तर तो नक्की मोठा खेळाडू होऊ शकतो. अगदी बरोबर. मग दादा, क्रीडा परिषदेचं एकूण कार्यपद्धती किंवा क्रीडा परिषदेमार्फत राबवले जाणारे उपक्रम हे कसे असतात, किंवा जर एखाद्याला क्रीडा परिषदेसोबत जोडलं जायची इच्छा असेल तर तो कसा जोडला जाऊ शकतो? ते क्रीडा परिषदेची जी सुरुवात आपण केली त्यावेळेला त्याचा हेतू हा आहेच आणि होताही, आणि आजही तो नक्की आपण भविष्य काळासाठी ठेवलेला आहे. परंतु आत्ता आपण काय करतो की समाजातल्या जुन्या खेळाडूंची ओळख ही समाजामध्ये झाली पाहिजे म्हणून आम्ही शांताराम जाधव असेल, कबड्डीपटू म्हणून ज्यांचं नाव सगळ्यांना माहिती आहे, शकुंतलाताई खटावकर असतील, या कबड्डीपटू म्हणून, महिला कबड्डीपटू म्हणून लोकप्रिय आहे. यासारख्या लोकांना आम्ही मुद्दाम आमच्या या सगळ्या क्रीडा परिषदेच्या ह्याच्यात घेतलेलं आहे. बाळासाहेब लांडगेंसारखा एक क्रीडा क्षेत्रातला महर्षी, म्हणजे ज्यांनी कुस्ती क्षेत्रामध्ये प्रचंड काम केलेलं आहे, अशा माणसाला देखील आपण या ठिकाणी मुद्दाम समाविष्ट करून घेतलं. त्याचं कारण एकच की समाजामध्ये या विषयासाठी त्यांचं असलेलं योगदान हे आधी समाजाला कळलं पाहिजे. आज बाकीच्या सगळ्या गोष्टी जितक्या महत्त्वाच्या आहेत, करिअर म्हणजे काय, स्पोर्ट्समध्ये करिअर नक्की करता येतं. सचिन तेंडुलकरची ओळख तो एकदा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा खेळाडू झाल्यानंतर आपल्याला झाली, परंतु सचिन तेंडुलकरचं
बालपणापासूनचं आयुष्य हे जर आपण तपासून पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की एक सामान्य कुटुंबातला एक विद्यार्थी मुलगा आणि तो त्या खेळामध्ये प्रावीण्य मिळतोय, त्याला मिळालेलं गुरुचं स्थान आणि त्याच्या जीवनातलं ते गुरुचं स्थान प्रत्यक्षामध्ये गुरूंनी त्याच्यावर केलेली मेहनत आणि त्याला यश आलं. त्यामुळे एखादा सचिन तेंडुलकर तयार होणार आहे. पण स्पोर्ट्स हे फक्त आपल्याला करिअर करण्यासाठीच आवश्यक आहे का, तर त्याचं उत्तर नाही. स्पोर्ट्स हे प्रत्येकाच्या भविष्यासाठी आरोग्यासाठी आवश्यक असलेली गोष्ट आहे. त्यामुळे क्रीडा परिषद हा फक्त स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बनवणं, स्पोर्ट्समन बनवणं एवढ्यापुरता हा मर्यादित विषय नाही. तर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी समाज जीवनाचा एक स्थायी भाव झाला पाहिजे अशा स्वरूपाचा हेतू क्रीडा परिषदेचा आणि त्याच्यासाठी मग वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम क्रीडा परिषदेतर्फे राबवले जातात. आमचा मुख्यतः प्रयत्न असा आहे की पुणे महानगरपालिकेचंच उदाहरण घ्यायचं झालं तर विशेष करून आता क्रीडांगणांचा अभाव हा नेहमीच मांडला जाणारा मुद्दा आहे. पण आम्ही असा एक विचार मांडला, त्याला प्रत्यक्षामध्ये आम्ही फलद्रूप करू शकलो नाही, परंतु तो मुद्दा आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे, आपल्या माध्यमातून तो लोकांना कळला पाहिजे. म्हणून त्याचा मी उल्लेख करतो की पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत समजा 200 शाळा त्यांच्या स्वतःच्या आहेत. त्या शाळांमधल्या किमान 50 ग्राउंड्सचा वापर संध्याकाळी अशा प्रकारच्या क्रीडापटूंच्या ताब्यात दिला गेला. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा करारनामा, कुठल्याही प्रकारच्या कायदेशीर अडचणी निर्माण व्हाव्यात असं मला वाटत नाही. ही ॲक्टिव्हिटी कुणी करावी यापेक्षा देखील ती ॲक्टिव्हिटी करावी असं माझं मत आहे. त्याचं कारण असं की आजही स्पोर्ट्समन हा ग्राउंडवर जात असतो, पण त्याला शिकवायचं कुणाला हा मोठा प्रश्न पडतो. कारण त्याला ग्राउंड उपलब्ध नाही, विद्यार्थी संख्या उपलब्ध नाही किंवा तरुणांची संख्या उपलब्ध नाही. दुसरी गोष्ट, ज्या ॲम्युनिटी स्पेसची चर्चा सध्या चालू आहे, ह्या ॲम्युनिटी स्पेसेसचा जो काही वापर केला पाहिजे याचं जे काही एक धोरणात्मक निर्णय मला माहिती आहे त्याच्यानुसार क्रीडांगणात यातला एक विषय आहे. क्रीडांगणाची गरज आहे आणि सगळ्या जे वाढणारं पुणे आहे या पुण्याच्या चारही दिशांना अशा प्रकारची मैदानं तयार होऊ शकतात का, तर ती नियोजनपूर्वक नक्की तयार होऊ शकतात. तशा प्रकारची दृष्टी प्रशासन आणि राज्यकर्ते या दोघांची असली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. नक्कीच दादा. आणि मी आता बडवे मॅम तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता की जेव्हा मैदान हा विषय निघालेला आहे तेव्हा स्पोर्ट्स इकोसिस्टीमचा एक उपक्रम राबवते. जर आपण एक मैदान हा घटक जर घेतला तर तो सुद्धा स्पोर्ट्स इकोसिस्टीम या घटकाशी तो जोडला जात असतो, नव्हेच तर तो प्रमुख पाया आहे एखादा खेळाडू घडवण्याचा. तर ह्या स्पोर्ट्स इकोसिस्टीमच्या वैशिष्ट्याबद्दल तुम्ही काय सांगाल? स्पोर्ट्स इकोसिस्टीम म्हणजे खेळाडूला केंद्रस्थानी ठेवून खेळाडूंच्या गरजा असलेल्या सर्व बाबींचा विचार करणं, ही म्हणजे स्पोर्ट्स इकोसिस्टीम आहे. तर इकोसिस्टीममध्ये काय काय येतं, तर खेळाडूला लागणारं मार्गदर्शन, नंतर प्रशिक्षण, शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी लागणारे वैद्यकीय सल्लागार म्हणजे आपण स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट ज्यांना म्हणतो, आहारतज्ज्ञ आहेत किंवा आर्थिक सल्लागारसुद्धा आजकाल महत्त्वाचे आहे. आणि जेव्हा आता प्रो कबड्डी म्हणजे कबड्डीला एक चांगलं जे आता प्रो कबड्डीद्वारे एक चांगलं अजून एक दालन मिळालं आहे खेळण्यासाठीचं, तर त्याच्यासाठी तुम्हाला स्पोर्ट्स इव्हेंट मॅनेजमेंटसाठी पण एक काही मॅनेजर म्हणून लोक लागतात. तसंच प्रसिद्धी माध्यम समन्वयक म्हणजे किंवा जर्नलिस्ट आहेत स्पोर्ट्समधले. तर अशी जी सगळीच हा समूह मिळून जो खेळाडूच्या रिलेटेड किंवा खेळाशी रिलेटेड संलग्न असलेले जे सगळे फॅक्टर्स आहेत त्याच्या मिळून जी सिस्टीम तयार होते त्याला आपण स्पोर्ट्स इकोसिस्टीम असं म्हणतो. आणि मला वाटतं स्पोर्ट्स इकोसिस्टीमची जी आवश्यकता आहे ही पूर्वीपासून खरं आहेच, पण पूर्वी ती उपलब्ध नव्हती आपल्याला. जसं जसं खेळामध्ये जास्त रिसर्च होत गेलं त्या रिसर्चमधून अनेक ह्या गरजा पुढे आल्या आणि तर पुढे आल्यानंतर त्याच्यावर जास्तीत जास्त खेळाशी रिलेटेड जे अभ्यासक होते, जसं आता सरांनी सांगितलं की क्रीडा प्रशिक्षण आहे जे त्यांच्यामध्ये त्यांनी जे काम केलं, तर हा अभ्यासाचाच विषय आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट अभ्यासपूर्ण रीतीने पुढे नेता तेव्हा तुम्हाला त्या विषयाशी संलग्न असलेल्या अनेक गरजा तुम्हाला समजतात. तर स्पोर्ट्स इकोसिस्टीम ही अशीच एक संलग्न इकोसिस्टीम आहे ज्याच्यामधून खेळाडू तर घडणारच आहे, पण त्याच्या रिलेटेड ज्या सर्व्हिसेस आहेत, ज्या सेवा आहेत
त्याच्यामध्ये सुद्धा लोकांना कशा जास्तीत जास्त एम्प्लॉयमेंट मिळू शकेल, रोजगाराच्या संधी मिळू शकतील, याच्यावर आपण कसं प्रामुख्याने फोकस करू शकू, लाईट टाकू शकू, हा आपला स्पोर्ट्स इंडियाचा त्याच्याबद्दलचा एक विचार आहे. आणि खूप छान असा विचार आहे, कारण ती काळाची गरज झालेली आहे. दादा, स्पोर्ट्स इकोसिस्टीम आणि मैदान जर हा दोघांचं जर एक सांगड घातली तर शहरीकरणामुळे पुण्यातली मैदानं कुठेतरी ओस पडू लागलेली आहे किंवा ती कुठेतरी अलिप्त आहेत, ती कुठे लांब गेलेली आहे. तर ह्या सगळ्या मैदानांबद्दल म्हणजे पुण्याचा जर आपण आधीचा विचार केला, आधीची जर आपण मैदानं जर बघितली आणि आत्ताची ह्या घडीला असलेली मैदानं, तर ही सगळी जी काही अवस्था आहे याबद्दल तुम्ही काय सांगा? नाही, मैदानांची संख्या पर्याप्त नाही हे जरी खरं असतं. दुसराही मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे की जो आपण विचार केला पाहिजे की जी मैदानं आज आहेत त्या मैदानांचा तरी वापर आपण करतो आहोत का? त्या मैदानांवरती प्रशिक्षक आहेत का? त्या मैदानांवरती अशा प्रकारचे जुने खेळाडू जे आहेत, ज्या खेळाडूंना शिकवण्याची इच्छा आहे, जे प्रत्यक्ष आपल्या स्वखर्चाने त्या ठिकाणी यायला तयार आहे. आणि मॅडम म्हणतात त्याप्रमाणे जर अशा प्रकारची जर दुसरी बाजू त्याची जर सांभाळली गेली, त्याची जर आधुनिकता जर आपण त्याच्यामध्ये आणू शकू, म्हणजे त्यांनी म्हटल्याप्रमाणे आहार तज्ज्ञ असतील, स्पोर्ट्स सायकोलॉजीचे अभ्यासक असतील आणि विद्यार्थ्यांनी किंवा तरुणांनी या सगळ्या विषयामध्ये आलं पाहिजे यासाठी विशेष प्रयत्न जर या दोघांच्या माध्यमातून जर क्रीडा परिषद आणि स्पोर्ट्स इंडी जर भविष्यकाळात करणार असेल तर ती केव्हाही अतिशय स्वागतार्ह बाब आहे. त्याचं कारण एकच की सगळ्यांचा हेतू एकच आहे, परंतु स्पेशलाइज प्रत्येकाचा विषय वेगळा आहे, कारण आजचं जग आहे स्पेशलायझेशनचं जग आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी एकत्रित आल्याच पाहिजेत, किंबहुना परस्पराच्या समन्वयाने भविष्य काळामध्ये किमान पुणे एक रोल मॉडेल म्हणून आपल्याला दाखवता येऊ शकेल मॅडम, असं माझं मत आहे. खरंय सर. नक्कीच दादा. आणि ह्या रोल मॉडेलमध्ये एक महत्त्वाचा घटक जो भविष्यासाठी ठरणार आहे ती आत्ताची हल्लीची पिढी. खरं जर आपण पाहायला गेलं तर आधुनिकतेच्या पाठीमागे धावत असताना तरुण पिढी किंवा आत्ताची जर पिढीचा आपण विचार केला तर कुठेतरी मैदान आणि खेळ किंवा ती व्यक्ती याचं जे काही नातं होतं ते नातं आत्तापेक्षा सध्या परिस्थितीपेक्षा अधिक जास्त घट्ट करण्यासाठी नेमकं काय करता येईल? मी परत तोच उल्लेख करतो. मला या एरंडवणा परिसरातलं एक केंद्र माहिती आहे. एक माजी खो खो पटू हे त्या ठिकाणी ते काम करतात. आपला विश्वास ठेवावाच लागेल, कारण आपण त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहावं. मैदान अतिशय छोटं आहे. एका मैदानावर दुसऱ्या मैदानावर त्यांना शिफ्ट व्हावं लागलं, कारण पहिल्या मैदानाने त्यांना नकार दिला. 150हून अधिक लहान मुलं ही त्या ठिकाणी खेळायला येत असतात. तो एकटा माणूस ती 150 मुलं सांभाळू शकतो का? तर त्याचं व्यावहारिक उत्तर नाही. परंतु आपल्या मुलांनी खेळलं पाहिजे हे आज पालकांना नक्की वाटायला लागलं. विशेषतः या 2 वर्षाच्या पार्श्वभूमीवरती तर नक्कीच वाटू लागले. मी आपल्याला असं म्हणेन की मी ज्याचा उल्लेख केला तर तो अप्रस्तुत ठरणार नाही की रामदेव बाबांसारख्या माणसाने समाज जीवनामध्ये क्रांती घडवली. त्या क्रांतीचा बाकीचा विषय योग विषयाशी जरी निगडीत असला तरी त्याचा उल्लेख मी अशा पद्धतीने करीन की त्यांचं एक वाक्य मला सारखं आठवतं की ज्यांनी घाम गाळलाय त्याला कुठलाही आजार होणार नाही. घाम गाळण्यासाठी मैदानावरच जावं लागेल आणि मैदानांची उपलब्धता आहे त्याचा वापर करणं हा एक भाग आपण आधी करूया. मैदानं मिळाली पाहिजेत, ती पर्याप्त संख्येत असली पाहिजेत, हे 100% सत्य आहे. त्यासाठी देखील आपण प्रयत्न भविष्य काळामध्ये करू शकतो. फक्त जिद्द आणि या विषयाचं नेतृत्व करण्यासाठी मी स्वतः नेता होईल, अर्थातच या विषयातला. नाही तर नेता होण्यासाठी बाकीचे लोक प्रयत्न करत असतात. मी विशेषतः या क्षेत्रामध्ये नेतृत्व करण्यासाठी माणसं आहेत. फक्त इच्छाशक्ती गरजेची आहे, आपल्यासारख्या लोकांचं सहकार्य गरजेचं आहे. जर स्पोर्ट्स इंडियाने ठरवलं तर या सगळ्याचं एका वेगळ्या अर्थाने परस्पर सहकार्य हे भविष्य काळामध्ये पुणेकरांना पाहायला मिळेल याची मला खात्री आहे. आणि नक्कीच स्पोर्ट्स इंडीच्या वतीने असे जे काही स्पोर्ट्ससाठी चांगलं काहीतरी घडत असेल तर स्पोर्ट्स इंडी पण नेमकंच नक्कीच यासाठी प्रयत्नशील असणारच आहे. दादा, सध्या जर आपण बघितलं तर आत्ताच अलीकडे ऑलिम्पिक संपल्या, पॅरा ऑलिम्पिक
ह्या स्पर्धा संपल्या, दोघांमध्येही भारताने ऐतिहासिक अशी कामगिरी करत आलेले आहेत आणि केली आहे आणि ते पुढेही करत राहणार आहे. परंतु एक चांगला खेळाडू किंवा महान खेळाडू जर घडायचा असेल तर त्यांनी नेमक्या कोणत्या गोष्टींवरती सर्वात जास्त लक्ष केंद्रित करायला हवं असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं लक्ष केंद्रित करण्यासाठी घरातल्या कुटुंबियांची फार मोठी जबाबदारी आहे. त्याचं कारण असं की कुटुंबातल्या माणसांनी आज आईवडिलांची जबाबदारी नक्की आहे. ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी तो अपवाद म्हणून आपण बाजूला ठेवू, पण ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या मुलांना घेऊन संध्याकाळच्या वेळेला ग्राउंडवर जायलाच पाहिजे. एक भाग. स्वतः काही विशेष व्यायाम हे करण्याची जर सुरुवात केली तर तो संस्कार हा मुलाच्या मनावर नक्की होतो. संस्कार या शब्दाचा अर्थ आपण सगळ्यांनी समजून या निमित्ताने घेतला पाहिजे आणि तो स्पोर्ट्स संस्कार ही काळाची गरज आहे. आता आपण ज्या ऑलिम्पिकचा विषय मांडलात किंवा त्याचा उल्लेख केलात, देशाचे पंतप्रधान आजपर्यंत बरेच होऊन गेले. या पंतप्रधानांचं वैशिष्ट्य मला खरोखरी जाणवलं की ऑलिम्पिकमधल्या प्रत्येक खेळाडूला बोलवणं, त्याची जातीने चौकशी करणं, त्याला झालेली दुखापतीची देखील माहिती असणं किंवा ती माहिती ठेवणं, इतका बारकावा जर एखाद्या प्रमुख माणसाने जर देशामध्ये जर करायचं ठरवलं तर स्वाभाविकच याचा एक वेगळा संस्कार, ज्याला तुमच्या भाषेमध्ये मेसेज म्हणतात, हा मेसेज अतिशय चांगला जातो. आज घरातल्या माणसांनी TV सिरियलमध्ये वेळ घालवण्याच्या ऐवजी जर संध्याकाळच्या वेळेला आपल्या मुलांना घेऊन जर आपण ग्राउंडवर गेलो तर स्वाभाविकच मुलांना ग्राउंडची आवड आणि सवय लावणं हे सोपं होतं. मी एक उदाहरण सांगेन मुद्दाम या निमित्ताने की माझ्या काळामध्ये मी कॉलेजमध्ये असताना स्वर्गीय राम भागवतांचं नाव मला या निमित्ताने सांगायचं. 1 किंवा 2 एवढीच संख्या असलेली मंडळी 100 मीटर पळत असायची. त्याच्यानंतर एखादा कुणीतरी हाय जंप मारत असायचा, एखादा कुणीतरी भालाफेक करत असायचा. भागवत सरांचं वैशिष्ट्य असं होतं की ते SP कॉलेजच्या ग्राउंडवर दुपारी 4:30 वाजल्यापासून रात्री 8:30 वाजेपर्यंत असणार म्हणजे असणारच. अजून एक उल्लेख मी या ठिकाणी करीन की मग आपोआपच गोष्टी घडत असतात. खो खोचं फार मोठं मैदान गाजवलेले दिनकर सर हे मी संध्याकाळ झाल्यानंतर फक्त ग्राउंडवरच बघितलंय. त्यांना संसार, त्यांना घरच्या जबाबदाऱ्या सगळ्या असताना देखील ते त्या ठिकाणी येत होते. नियमितपणाने विद्यार्थी आणि स्पोर्ट्समन तयार करणं हे त्यांनी व्रत म्हणून स्वीकारलं. संस्कार जो आहे तो याला म्हणतात, प्रॅक्टिस जे त्याचाच नाव संस्कार आहे. तो संस्कार शब्दाला काही लोकांचं काही वेगळं ऑब्जेक्शन असू शकेल, पण हा संस्कार म्हणजे ती प्रॅक्टिस, त्यासाठी स्वतः त्याच्यासाठी उभं राहणं ही काळाची गरज आहे. मला वाटतं की हे जर केलं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर नक्की व्यवहारात मिळेल आणि ते मिळालंय ऑलरेडी ॲक्च्युली. दादा, जेव्हा आपण स्पोर्ट्स इकोसिस्टीमचा विषय जेव्हा आपण काढत असतो किंवा सगळ्या ह्या गोष्टींचा जेव्हा आपण विचार मंथन ह्यावरती करत असतो तर एक प्रश्न असाच पडत असतो की हा जो काही स्पोर्ट्स इकोसिस्टीम आहे याचा फायदा भारतीय खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरती कसा करून घेता येऊ शकतो? नाही, तुम्हाला एक गोष्ट नक्की करावी लागेल. आपण जी पुण्यापुरती आता त्याची रचना करू शकू असं माझं मत आहे की वेगवेगळ्या शाळांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या कॉलेजेसच्या व्यवस्थापनांच्या माध्यमातून अशा प्रकारची मुलं आणि त्यांची नावं ही जर समजा शॉर्टलिस्ट करून तुम्ही ताब्यात घेतली, त्यांना सर्वतोपरी म्हणण्यापेक्षा तुमच्या असलेल्या धोरणांमध्ये जेवढी काही मदत करणं शक्य आहे तेवढं तुम्ही करू शकता. मुद्दा एक. मुद्दा दुसरा, महानगरपालिकेच्या शाळा याच्यामध्ये अशा प्रकारचं पोटेन्शियल किंवा अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांची संख्या ही मोठी आहे. मी याचंही उदाहरण मी आपल्याला सांगेन. मी कॉलेजच्या लाईफमध्ये असताना जगदाळे नावाचा एक विद्यार्थी ग्रामीण भागातून आलेला, सासवडच्या भागातून आलेला, हा क्रॉस कंट्री स्पर्धेमध्ये पायात बूट न घालता दुसरा आला होता. याचं कारण काय, तर त्याला त्याच्यामध्ये असलेली शारीरिक क्षमता ही प्रचंड होती. तो पहिलाच आला असता, परंतु तो रस्ता चुकला म्हणून तो दुसरा. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की महानगरपालिकेच्या शाळांमध्ये असलेली क्षमतावान मुलं ही शोधावी लागतील. त्या शाळेच्या व्यवस्थापनामधल्या मुख्याध्यापकाचा रोल याच्यातला मोठा आहे.
त्याच्याकडनं ती नावं घ्यावी लागतील. अन्य खाजगी शाळा आणि महाविद्यालय याच्यातनं ही विद्यार्थ्यांची संख्या घ्यावी लागेल. या सगळ्याची एक साखळी ही भविष्य काळामध्ये आपण तयार करू शकतो. आपल्या असलेल्या धोरणांप्रमाणे हे भविष्य काळामध्ये आपण करू शकतो. क्रीडा परिषद याच्यामध्ये आपल्याला 100% सहकार्य करेल. नक्कीच दादा, क्रीडा परिषदेचं सहकार्य आणि तुमचं मार्गदर्शन जर राहिलं तर स्पोर्ट्स इंडिया हा उपक्रम सुद्धा लवकरात लवकर हाती घेण्याचा जरूर प्रयत्न करेन. मला वाटतं की आता बडवे मॅडमकडे जेव्हा मी बघतोय की त्यांच्या म्हणजे जेव्हा तुमच्याशी चर्चा करत असताना त्यांच्या सुद्धा मनामध्ये काहीतरी विचार आता नक्कीच सुरू झालेले असतील आणि ते तुम्हाला काहीतरी विचारण्याच्या प्रयत्नात नक्की असतील. तर मी आता बडवे मॅडमांना एक विनंती करेन की जर तुम्हाला, कारण दादा सहजासहजी शक्य होत नाही त्यांच्या व्यस्त कार्यक्रमांमुळे आणि आता योगायोगाने दादा आपल्याला भेटलेले आहेत, तर तुम्ही नक्कीच त्यांना प्रश्न विचारू शकताय. नाही, प्रथमतः खरंच दादा तुमचं खूप मनापासून स्पोर्ट्स इंडीतर्फे आभार, कारण आज तुम्ही तुमचा जो बहुमूल्य वेळ आम्हाला दिला त्याच्याबद्दल खरंच स्पोर्ट्स इंडी परिवार आपला निश्चितच ऋणी आहे. मला तुम्हाला एकच विचारायचं आहे की आज क्रीडा परिषदेच्या निमित्ताने तुम्ही अनेक आज खेळाडूंना विविध संधी उपलब्ध करून दिल्या किंवा काही खेळाडू घडवले, तर आज आत्तापर्यंतच्या तुमच्या ज्या आपल्या संवादाद्वारे तुम्ही प्रत्येक वेळा म्हणत होतात की क्रीडा जगतातील संस्कार मनावर होणं गरजेचं आहे. तर हे जे उभरते खेळाडू आहेत त्यांना त्या खेळाडूंना, युवक असतील, युवती असतील, शालेय विद्यार्थी असतील, त्यांना आपण काय संदेश देऊ इच्छिता या निमित्ताने? मी संदेश देणारा मोठा नक्की माणूस नाही, परंतु एक गोष्ट मी आपल्याला नक्की सांगतो, कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रत्येक माणसाने किंवा प्रत्येक आई वडिलांनी आपल्या घरातनं एक सुदृढ बालक, हा सुदृढ तरुण असेल आणि हा माझ्या कुटुंबाचं नाव उज्ज्वल करण्यामध्ये यशस्वी असेल असं ज्या वेळेला आपण म्हणतो, त्यावेळेला करिअरच्या कल्पनांमध्ये स्पोर्ट्स करिअरला सुद्धा तेवढंच प्राधान्य आहे. हे ज्या दिवशी समजून घेईल त्या दिवशी मी आपल्याला खात्रीने सांगतो की या शहरातून तर एक चांगला मेसेज किंवा एक संदेश तर सगळ्यांपर्यंत जाईलच, परंतु देशामध्ये एक चांगल्या प्रकारचं वातावरण घडेल. सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही खिलाडू वृत्तीमध्ये आहेत असं माझं मत आहे. खिलाडू वृत्ती वाढण्यासाठी खेळावंच लागतं आणि खेळण्यासाठी मैदानावरच जावं लागतं. अशी ही असलेली साखळी ही भविष्य काळासाठी आपण तयार करूया, एवढंच मी माझं मत प्रदर्शित करतो. हा संवाद स्वरूपामध्ये आहे, त्यामुळे संदेश मी देणारा नाही. मी आपल्याला एवढंच म्हणेन की मी माझं मतप्रदर्शन करतो आणि या मतप्रदर्शनामध्ये मी स्वतः तर काम करतोच किंवा करीनच, परंतु भविष्य काळामध्ये प्रत्येकाने ते काम करावं एवढंच मी या निमित्ताने आपल्या माध्यमाच्या द्वारे सगळ्यांना नम्रपणाने आवाहन करू इच्छितो. नक्कीच दादा. तर मित्रांनो, शेवटी जाता जाता योगेश गोगावले दादांनी एक महत्त्वाचा संदेश समस्त क्रीडाप्रेमींना आणि खेळाडूंना दिला. तो म्हणजे की स्पोर्ट्सकडे जर करिअर म्हणून जर बघितलं तर तुम्ही नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी ऐतिहासिक अशी कामगिरी करूच शकतात आणि स्पोर्ट्सकडे बघणारेच, करिअर म्हणून बघणारेच आज एक विशिष्ट उंचीवर जाऊन बसलेले आहेत. फक्त त्याला जोड हवी आहे त्यांच्या मेहनतीची, त्यांच्या कष्टाची. तर इथेच थांबूयात, कारण खरं तर ही वेळ खूप कमी आहे. दादांचे विचार ऐकून घेण्यासाठीची ही वेळ आणि त्यांचं कार्य समजून घेण्याची जी काही वेळ आहे ती खूप कमी, अपूर्णच पडणार आहे. परंतु शेवटी प्रत्येकाला एक वेळेच्या बंधनात अडकलेला असतो, वेळेच्या मर्यादेत असतं. तर जास्त वेळ घेणार नाही. तर मित्रांनो, आताच आपण योगेश गोगावलेजींचे विचार आणि त्यांची एक जीवनगाथा किंवा त्यांचा एक संघर्ष किंवा त्यांची प्रवास कसा सुरू झाला खेळाशी, त्यासोबतच क्रीडा परिषदेची स्थापना आणि त्याचं कार्यपद्धती आणि सोबतच त्या क्रीडा परिषदेमार्फत घेतले जाणारे उपक्रम या संदर्भात, यासोबतच अनेक असे अनुभव त्यांनी आपल्याशी शेअर केले आणि ते नक्कीच आमच्या प्रेक्षक वर्गांना, क्रीडाप्रेमींना, खेळाडूंना उपयोगी असं पडतील अशी खात्रीच आहे. तर मित्रांनो, पुन्हा एकदा भेटूयात पुढच्या मंगळवारी नवीन विषयांसह, नवीन पाहुण्यांसह. तोपर्यंत स्पोर्ट्स इंडी सोबत जोडलेले राहा. धन्यवाद.